सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सकाळपासनं विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. 35% व्याप्ती पूर्ण करत हा पाऊस पुढे सरकणार आहे. त्या जिल्ह्यांची नावं आहेत वाशिम जिल्हा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोलीसह परभणी भागात पुनश्च एकदा आगमन करणार आहोत. रात्रीच्या वेळेला रखडलेला पाऊस आता सकाळपासून आपला प्रवास पुढे सरकतोय आणि या भागाकडे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा सांगण्यासाठी आपण मागेही व्हिडिओज दिले आहेत, रात्रीही अपडेट दिले आणि सकाळी सुद्धा. आपण या भ्रमात राहू नये की रात्री नाही आलं, गार वातावरण झालंय, पाऊस येत असतो. दिवसभर वातावरण क्लिअर जरी राहिलं तर रात्री किंवा पहाटेपर्यंत ह्या दिलेल्या तारखेपर्यंत वातावरण सक्रिय राहतं. आता सध्याची कंडिशन जर आपण पाहिली, परतूरमध्ये मागील 2 तासापासून काही भागांना वादळी पाऊस होतोय. इकडे पाहायला गेलं तर गंगा पट्टा देखील आहे, माजलगावमध्ये वडवणी देखील वातावरण सक्रिय झालेलं आहे. परभणीतही काही तासात वातावरण ऍक्टिव्ह होऊन जाईल. गंगाखेड सारख्या भागांमध्ये पूर्णा देखील सकाळी ऊन असलं तरी पाऊस येणाराच आहे. तिथे नांदेड देखील सतर्क राहा, यवतमाळ देखील सतर्क राहा, हिंगोली देखील सतर्क राहा. त्याचबरोबर इकडे अमरावती जिल्हा देखील वातावरण अंधुक आहे, येणार नाही अशा भ्रमात राहू नका. इथे देखील स्थानिक वातावरणासारखा त्याचा प्रभाव पडणार आहे. मेहकरला काही ठिकाणी गारपिटीचा इशारा सांगितला होता, तिथे काही ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे. खामगावला 1-2 ठिकाणी झाल्यात. तसंच हा पाऊस इकडे वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट या भागामध्ये 35% व्याप्तीसह बरसत जाणार आहे. मित्रांनो, आजच्या दिवस या वातावरणाची क्रेज जास्त राहील. उद्यापासून वातावरण हळूहळू कमी करत जाईल. उद्याचे दिवस धाक मात्र आहे. उद्याचा धाक देखील तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये सांगितलाय. आता काय करायचंय, ह्या जिल्ह्यांनी जो नांदेड आहे, परभणी आहे, वाशिम आहे, हिंगोली आहे आणि उत्तरेकडील जो काही भाग आहे अकोला, अमरावतीचा, यांनी शेतमाल आजच्या दिवस हे आभाळ जाऊपर्यंत झाकूनच ठेवावं लागणार आहे. कारण की या वातावरणाची कोणत्या वेळेला दस्तक येईल आणि या वातावरणात विजा, गारी, वादळे असे प्रमाण जास्त असल्यामुळे सतर्क राहायचे आता जी नावं घेतली ह्या जिल्ह्यांना. त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली तर लातूर जिल्ह्यात सुद्धा वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे. लातूरचे काही उत्तरेकडील कानेकोपरे तो घेऊ शकतो, त्यामुळे या जिल्ह्यांनी देखील सतर्क राहायचं आहे. आणि विषय विनंती अशी आहे की मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये वातावरण आजच्या दिवसच जास्त असेल. 19 तारखेला उद्यापासून थोडं कमी होत नंतर कमी होत जाणार आहे. वातावरण 24-25 देखील स्थानिक लेवलला वाढेल. पण एक आठवडा अनेक जणांना हळद उकडण्यासाठी, अनेक कामं करण्यासाठी गॅप मिळणार आहे. तर त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कुठे कुठे हळदीचे कामं चालू आहेत त्या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये आपल्याला ती नावे सांगायची आहे. आपण त्याचं उत्तर पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर देण्याचा प्रयत्न करू. आणखी काय कामं चालू आहे, किती दिवसाचा गॅप तुमच्या भागामध्ये मिळतोय की नाही मिळतोय, मॉडेलनुसार